नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे जे अकाउंटंट आहेत विकास चव्हाण यांना त्यांच्या पदभारापासून जे आहे ते कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे. काय नेमकं घडलेलं आहे आपण संपूर्ण हा घटनाक्रम जे आहे ते जाणून घेणार आहोत. बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरू आहेत आणि त्यातच बदलापूर शहरातले जे ठेकेदार आहेत त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरू असताना त्यांची बिलं जी आहे ती मागील अनेक दिवसांपासून अडकून ठेवण्यात आलेली, त्यामुळे ती कामं करणंही शक्य होत नव्हतं. काही दिवसांपूर्वी एक बातमी आपण पाहिली की जे दुबे हॉस्पिटल आता त्याचं पुनर्बांधणी केली जाते किंवा तिथे जे अत्याधुनिक सुखसुविधा दिल्या जात आहेत ते काम थांबले. त्याच्यानंतर त्याच्या मागचं कारण असं कळलं की ठेकेदारांचे बिल थांबलेत. असे बदलापूर शहरामध्ये कितीतरी कामं सुरू आहेत आणि जे ठेकेदारांच्या माध्यमातून ही सगळी जी कामं सुरू आहेत त्यांना अद्यापही बिल मिळाला नसल्यामुळे त्यांची ही सगळी कामं रखडलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही कामे करताना जे ठेकेदार असतात साहजिकच त्यांच्याकडे सगळ्यांकडेच पैसे असतात किंवा किंबहुना एवढे पैसे कामं करण्यासाठी नसतात. काही जण व्याजाने पैसे आणतात, काही जण सोनं नाणं ठेवतात असं त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितलेलं आहे. परंतु कुठेतरी टक्केवारी, खरं तर हे टक्केवारीचं जे राजकारण आहे ते महाराष्ट्राला लागलेला खरं तर हा श्राप आहे आणि याच टक्केवारीच्या राजकारणामध्ये कुठेतरी या सर्व ठेकेदारांचा बळी जातोय की काय अशी शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. आणि सुकाणू समितीच्या माध्यमातून कुठेतरी आरोप करण्यात येतोय की जास्त टक्केवारी मागितली गेली आणि या टक्केवारीच्या राजकारणामुळे कुठेतरी बदलापूर शहरातील जे ठेकेदार आहेत ज्यांच्या माध्यमातून शहरातील विविध विकास कामे सुरू आहेत त्यांचं कुठेतरी मोठं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सगळ्या घटनेनंतर कुठेतरी हे ठेकेदार आक्रमक झालेले आहेत. काही ठेकेदारांशी आम्ही जेव्हा संवाद साधला तेव्हा असं कळलं की त्यांच्याकडे अधिकाऱ्यांसोबतचे काही संभाषणाचे देखील व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत, परंतु ते सगळे अजून शांत आहेत. कालच 50हून अधिक ठेकेदारांनी आमदार किसन कथोरे यांची भेट घेतली. खरं तर आम्हाला देखील परवा रात्री फोन आलेला आणि त्यातून सर्व ठेकेदार एकत्र येऊन बातमी देणार होते, संपूर्ण त्यांची व्यथा जी आहे ते मांडणार होते. परंतु काल समंजसपणाने आमदारांसोबत बैठक झाल्याच्या नंतर कुठेतरी तोडगा निघेल असं वाटत होतं. परंतु आपण जर पाहिलं तर या 11% राजकारणामध्ये या सर्व ठेकेदारांचा बळी जातो का काय अशी शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे. आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे लेखाधिकारी म्हणजे अकाउंटंट होते विकास चव्हाण यांना त्यांच्या कामापासून जे आहे ते कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आलेले. आपण जर पाहिलं तर माझ्यासमोर ही आदेशाची प्रत आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये संपूर्ण हा आदेश जो आहे तो मुख्य अधिकारी यांच्या सहीनुसार निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विकास चव्हाण लेखाधिकारी यांना कार्यमुक्त करण्यासाठी व अन्य अनुयायी आपण जर पाहिलं तर बदली करण्यासाठी प्रशासनाकडे सादर करण्यात आलेले आहे. आणि ज्या अर्थी आपण जर पाहिलं तर विकास चव्हाण उपसंचालक वित्त विभाग यांचे कामकाजाबाबत सर्वसाधारण सभेमध्ये तीव्र नापसंती नाराजी व्यक्त केली गेली. हे संपूर्ण आपण जर पाहिलं तर कारणे या ठिकाणी देण्यात आलेले. तसंच आपण जर पाहिलं तर डॉक्टर विजय खेडकर यांची नियुक्ती जी आहे ती आता करण्यात आलेली आहे. आणि हा संपूर्ण आता अकाउंट डिपार्टमेंट जे आहे तो लेखा परीक्षण अधिकारी आपण जर पाहिलं तर म्हणून डॉक्टर विजय खेडकर यांची नियुक्ती जी आहे ती आता करण्यात आलेली आहे. आणि हा संपूर्ण आदेश आपण जर पाहिले तर मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून हे आदेश निघालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर ही कारवाई आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि कुठेतरी हे जे टक्केवारीचं राजकारण होतं त्याच्यामध्ये ही जी व्यक्ती आहे त्यांचं नाव कायम पुढे येत होतं. त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर आज या टक्केवारीच्या राजकारणामध्ये एका अधिकाऱ्याचाही बळी गेला का काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु आपण बघू शकतो सुकाणू समितीच्या माध्यमातून 11% मागणी जी आहे ती ठेकेदारांकडे केली गेल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून मारुती गायकवाड यांनी आदेश काढले आणि जे अधिकारी होते अकाउंटंट विकास चव्हाण यांना त्यांच्या कार्यापासून कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे. आणि कुठेतरी आपण जर पाहिलं तर या टक्केवारीच्या राजकारणामुळे या टक्केवारीच्या संपूर्ण गणितामुळे कामाची जी गुणवत्ता असते ती कायमच खालवताना आपल्याला पाहायला मिळते. जे काम जास्त पैशांमध्ये होणं अपेक्षित असतं ते काम जे आहे ते या टक्केवारीच्या संपूर्ण या गणितांमुळे या संपूर्ण राजकारणामुळे जे कामं आहेत ते निकृष्ट दर्जाचे होतात. कारण की जो ठेकेदार असतो त्याला संपूर्ण कामंही करायचे असतात आणि हे जे कोण अधिकारी असतील किंवा कोण लोकप्रतिनिधी असेल याच्या माध्यमातून जर असे टक्केवारी घेतली जात असेल तर साहजिकच ते जे काम आहे ते चांगल्या दर्जाचं होणार नाही. तो ठेकेदार देखील त्याचे पैसे जे आहेत ते वाचवण्याचा प्रयत्न करणार, कारण की त्याचा जो फायदा त्याच्या फायद्यातून निघत नसेल आणि त्याचे जर पैसे असे टक्केवारीमध्ये जात असेल तर साहजिकच ते जे करणारं कोणतंही काम असेल
तो ते निकृष्ट दर्जाचं करू शकतो अशी शक्यता ही नाकारता येत नाही. आणि कुठे आपण जर पाहिलं तर बदलापूरमध्ये हा जो श्राप ठेकेवारीचा लागलेला आहे त्याच्यामुळे तो ठेकेदारांना प्रचंड नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. तत्पूर्वी म्हणजे असं नाही की ठेकेदारी आजच घेतली जाते. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे बदलापूरची लोक प्रचंड हुशार आहेत. प्रत्येकाला सगळ्या गोष्टी कळतात. पडद्याच्या पुढे पडद्याच्या पाठीमागे काय घडतं हे सगळ्यांना ठाऊक आहे. कारण की या गोष्टी सांगण्याच्या काही गरज नाही आहे. परंतु अचानक ही टक्केवारी वाढल्यामुळे कुठेतरी हा मनस्ताप जो आहे तो ठेकेदारांना झालेला आहे आणि याचा फटका कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बदलापूरकरांनाही बसू शकतो. त्याचं कारणही तसंच आहे. जर त्या व्यक्तीला त्या वस्तूची किंवा त्याच्या कामाची पुरेपूर किंमत मिळाली नाही तर साहजिकच तो कुठेतरी कॉम्प्रोमाइज करेल आणि ते कॉम्प्रोमाइज तो कुठं करणार त्याच्या कामामध्ये करणार. आणि ते काम जर निकृष्ट दर्जाचं झालं ते काम जर हलक्या दर्जाचं झालं तर जो जनतेचा पैसा आहे तो कुठेतरी व्यर्थ जातोय का काय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या संपूर्ण जर प्रकाराकडे आपण जर पाहिलं तर हे प्रकरण गांभीर्यापूर्वक घेणं अत्यंत गरजेचं आहे. याच्या संपूर्ण तक्रारी जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत होणं अत्यंत गरजेचं आहे. जर खरंच हे जे आरोप खरे असतील जे कोणी या संपूर्ण सुकाणू समितीमध्ये असतील आणि त्यांच्या माध्यमातून जर खरंच एवढी जर टक्केवाऱ्यांची मागणी केली गेली असेल तर त्यांच्यावरती कठोर शासन होणं अत्यंत गरजेचं आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून कुठेतरी हा संपूर्ण भ्रष्टाचार जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ठेकेदारांकडे काही अधिकाऱ्यांसोबतच्या संभाषणाच्या व्हिडिओ देखील आहेत आणि हे जर असंच सुरू राहिलं तर आम्ही देखील म्हणजे जे ठेकेदार आहेत जे अजून समोर आलेले नाही आहेत बोलत नाही आहेत ते देखील समोर येऊन जे आहे ते वाद करू शकतात. वाद होऊ शकतो किंबहुना ते देखील माध्यमांसमोर त्यांचं म्हणणं ठेवू शकतात. आणि आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्या प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी देखील वरती जे दुसऱ्या माळ्यावरती अकाउंट विभाग आहे तेथेही काहीतरी बाचाबाची झालेली आहे. कोणत्या तरी अधिकाऱ्यासोबत काहीतरी दुसंवाद झालेला आहे. त्याचीही परिपूर्ण माहिती घेतल्यानंतर ती देखील बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार. परंतु कुठेतरी बदलापूरला हा टक्केवारीचा श्राप लागलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर शहरात ज्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली पाहिजे तशी डेव्हलपमेंट होण्यासाठी कुठेतरी हा अडथळा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कामं जर आपण बघितली तर विकास कामं होत आहेत, बिलं पास होत आहेत. पण जर ही कामं निकृष्ट दर्जाची झाली जर टक्केवारीमध्ये ठेकेदार अडकून राहिले तर ते चांगले काम करणार नाही. बदलापूरकरांना ज्या सुखसुविधा चांगल्या दर्जाच्या मिळाल्या पाहिजेत त्या मिळणार नाही. आणि या संपूर्ण प्रकाराची कुठेतरी चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. या संपूर्ण प्रकाराविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. बदलापूर शहरातली व या संपूर्ण प्रशासकीय राजकीय हालचालीची प्रत्येक अपडेट प्रत्येक घडामोड अगदी प्रामाणिकपणे आम्ही बदलापूर वॉइस न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.